नाही वाघ. वाघ बघितलाय ना तुम्ही? आम्ही वाघ बघितलाय. मग 4 प्रकारच्या भाज्या आम्हाला आता भेटल्या आहेत, थोड्या भेटल्या आहेत. इकडे पाहू शकता आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे जंगलामध्ये रानभाज्या आणायला. तर आमच्या घरातील मंडळी आहेत, तर त्यांच्याबरोबर चाललो आहे रानभाज्या आणायला. तर बघूयात कोणकोणत्या जंगलामध्ये आता रानभाज्या मिळतात त्या. तर हा पुढे रोड गेला आहे जंगलामध्ये, तर जाऊयात चला. तर इकडे पाहू शकताय आपल्या घरातील मंडळी पुढे पुढे भाजी काढत चालले आहे. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, तुम्हाला सीन दाखवतो इकडे. हा जंगलातला सीन बघा, किती मस्त वाटतोय. अजून आम्ही पुढे जंगलामध्ये पोचलो नाही, पण आता चाललो आहे. हा इकडे पुढे सह्याद्री बघा, एकदम पुढे पावसाचं धुकं लागलं आहे. आणि असं हे वातावरण आपल्या गावातलं आहे आणि किती भारी वाटतंय बघा. इकडे पाणी बघा, या दगडांमध्ये झिरपून येते. वरती डोंगर आहे आणि त्या डोंगरातून असं दगडांमधून झिरपून येते पाणी. आता पावसाळ्यातील दिवस आहे म्हटल्यावर पावसाळ्यातील हे सीन बघायला खूप भारी वाटतात. इकडे पाहू शकताय. इथे आई आहे. इथे काय आहे? अकोर कुठं आहे? चला, ही सगळी घरातील मंडळी आहे, तिकडे पाहू शकताय. आणि आता भाजी काढत चाललेत रोडने. परवा भाजी काढलं ते कुठे? हा काय अकोर? इथे पाहू शकता अकोर आहे. मित्रांनो पाहू शकता, इथे अकोर आहे बघा. अकोर दाखव. अकोर काढला आहे मी. अकोर काढलेलं आहे. अकराची भाजी चांगली होते, खायला खूप मस्त लागते. अकराची भाजी एकदम मस्त लागते. वेदांत, तू काय करतोय? भाज्या शोध. जरा पुढे भाज्या शोधत जाऊयात. तर मित्रांनो पाहू शकता, आपल्याला इकडे साधा माणूस भेटलेला आहे खूप दिवसाने. आणि त्याची बुरई आहे तिकडे पाहू शकताय. खूप दिवसाने बघा, आज तो साधा माणूस याचा मी व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, आपल्याला इथे साधा माणूस भेटलेला आहे. काय म्हणताय? घरी घेऊन चाललाय? आता भाजी काढायला चाललो आम्ही. भाजी भेटेल आहे काय भाजी? कुठे आहे? बघा भेटेल इकडे. अकोर येते ना. बघूया आता काय भेटते ते. भेटतील ना. हो. तर मित्रांनो पाहू शकता, हा माणूस आहे ना, हा सतत गुराकडेच असतो. त्याचं कामच ते गुराकडे असतो, दिवसभर गुराकडे असतो. तर असा हा जंगलात ते एकटाच फिरतो. वाघ बिग दिसतात काय? आता सध्या नाही वाघ. वाघ बघितलाय ना तुम्ही? आम्ही वाघ बघितलाय. मग आता सध्या उमागलेला आहे ना. तर मित्रांनो बघा, हा जंगलात एकटा फिरतो. वाघ असतात तरी पण हा एकटा फिरतो. आणि या दिवसभर हा गुरं घेऊन रानामध्ये जंगलामध्ये असतो. असा हा साधा माणूस आहे. आणि तुम्ही इथं बोलणं बघितलं ना, एकदम साधेपणाचा आहे आणि तो एकदम साधेपणानेच वागत असतो. तर येतो आपण, बघूया भाजी मिळतात का? भाजी भेटणार. भेटेल ना. मित्रांनो पाहू शकता, हे त्याची गुरं आहेत. गुरं आहेत त्याची. आता आम्ही चाललोय बघूयात थोडी भाजी मिळते का. गुरं आहेत. पाडा आहे. पाडा विकायचा आहे काय? नाही. आपण चाललो तिकडे पुढे डोलार खिंड आहे. डोलार खिंड खूप दूर आहे.
दोराखिंडीचा तो इतिहास आहे. आपण एकदा व्हिडिओ त्याच्यावरती बघू. आणि या डोंगराच्या पलीकडे तिकडे रिंगणे कोणतं गाव आहे. आम्ही आहे पायथ्याशी इकडे आलो, या डोंगराच्या पायथ्याशी आलो. आता बघूया तिकडे काय भाज्या मिळतात काय. आकूर बघूया मिळतात ना. एवढा एक भेटलाय मी ओळखला आकूर. आता आकूर पुढे शेंगा नाही तिथं. हा इथे आकूर आहे. एवढं पोचत नाही. तर पाहू शकता आकूर काढलाय. त्या आकराची भाजी खूप भारी होते. तुम्ही बघू शकता. कांदा टोमॅटो टाकून मस्त भाजी बनवली ना, एक नंबर लागते भाजी आकराची. सात राजन ह्या साईडला आहे, गळ दिसणार नाही, पण तो तिथं पुढे डोंगरातून धबधबा वाहतो. कुड्याची शेंगा आहे मित्रांनो. आपल्याला कुड्याची शेंगा आता भेटलेल्या आहेत. कुड्याच्या शेंगा ही खायला खूप भारी लागतात आणि या शरीरासाठी एकदम जे पौष्टिक आणि शरीरासाठी उत्तम फायदेशीर ठरतात. या घ्यायच्या अशा कोवळ्या कोवळ्या घ्यायच्या, कोवळ्या कोवळ्या घ्यायच्या आणि खायला खूप छान लागतात आणि तब्येतीला पण चांगल्या असतात. त्या ते पण आहेत तिथं. कोवळ्या कोवळ्या बघून घ्यायला लागतील. इथं नाही, इथे इथे कोवळ्या शेंगा आहेत. कोवळ्या कोवळ्या काढतो. आपण या कोड्याच्या शेंगाही काढल्या आहेत आणि ह्या थोड्या, याची भाजी थोडी कडू लागते, पण ती कांदा टोमॅटो टाकून व्यवस्थित बनवली ना खूप छान भारी लागते. आणि या भाज्या माझ्या आताच तोंडाला पाणी सुटते, कारण का या भाज्या खाऊन जी टेस्ट असते ना, कांदा टोमॅटो टाकून जर व्यवस्थित बनवली ना, एक नंबर लागते भाजी. त्यामुळे अशा ह्या रानभाज्या खायच्या असतात मित्रांनो. ते बघा आई पण काढते. हा बघा कोवळ्या कोवळ्या आहेत. इथे किती धरले आहेत बघा, किती धरले. त्या अजून आहे. तर पाहू शकतो वेगळी कोणती भाजी मिळते का बघूया. फोडशीची भाजीला सुरुवात झालेली आहे. फोडशीची भाजीला सुरुवात झाली आहे मिळायला. हो इकडे खूप खूप सारी आहेत बघा मित्रांनो. इकडे खूप आहेत. पाहू शकता. तुळशीची भाजी अगोदरच इकडे यायला पाहिजे होतं. इकडे भरपूर आहे. दर्जातली इकडे तर मित्रांनो या भाज्या अशा डोंगरा भागामध्ये जास्त असतात, या फोडशीच्या भाज्या. आणि आता आम्ही त्या खाली धनगरवाडी आणि वरती आता आम्ही चाललो भाज्यांसाठी. तिकडून पुढून आलो आम्ही आताच. मित्रांनो पाहू शकता हे जास्त करून भाज्या अशा डोंगराच्या ठिकाणी आढळतात. ह्या बघा मस्त बघा कोवळी कोवळी भाजी आहे इथे भेटलेत आपल्याला भरपूर प्रमाणात. तिकडे मागे काय काहीच नव्हतं, इथेच भेटलं. तर या रानभाज्या काढण्यासाठी आपल्या जंगलातून यावं लागतं आणि जंगलातूनच भाज्या काढाव्या लागतात.
इथे हा बघा, असं मित्रांनो जंगलातून फिरावं लागतं या भाज्यांसाठी. आज मच्छर पण चालतो मित्रांनो. हे बघा, असं असं जंगलात ना गेल्याशिवाय भाजी भेटत नाही आणि त्यावेळेस अशा जपून काढावे लागतात. ही काट्या कुठत नाही, सगळ्यात जपून काढावे लागतात. हे बघा, ते अळू आहे, रान अळू बोलतात त्याला. तर मित्रांनो हे रान अळू आहे. हे बघा, थोड्या भाज्या काढल्या आहेत, आपण बघूयात. तर चला मित्रांनो, कोणकोणत्या आपण भाज्या काढल्या त्या बघूयात आणि कोणकोणत्या भाज्या आपल्याला जंगलामध्ये मिळाल्या त्या. मित्रांनो आत्ताच आम्ही आलोय बघा रानामधून आणि या रान भाज्या आणल्या आहेत. मला दाखवतो इथे. हे बघा, अळूची पानं आहेत, भरपूर भाजी आणली. हे बघा, मला दाखवतो. हे बघा, हे बघा, ही फोडशीची भाजी, याला फोडशीची भाजी बोलतात. याला बोलतात फोडशीची भाजी. आणि यात कुड्याच्या शेंगा, या कुड्याच्या शेंगा ही एक वेगळी प्रकारची भाजी आहे. हे आकूर आहेत. हे बघा, हे आकूर ही वेगळ्या प्रकारची भाजी आहे. अशा या 4 प्रकारच्या भाज्या आम्हाला आता भेटल्या आहेत, थोड्या भेटल्या आहेत. तिकडे पाहू शकता आहे, या आजीच्या पण पिशवीमध्ये आहेत भाजी. असे आम्हाला सगळ्यांना भेटले आहे भाजी थोडी. तर मित्रांनो ह्या भाज्या शरीरासाठी उत्तम फायदेशीर ठरतात आणि खायला खूप छान आणि एकदम टेस्टी लागतात. मस्तपैकी कांदा टॅमॅटो टाकून बनवलात ना, एक नंबर भाज्या लागतात या. तर आपण या गोळा करून आता घरी घेऊन जाऊयात. पिशवीमध्ये भरतो आधी पहिला. हा बघा, हे आता घरी जाऊन साफ करून मग नंतर याची भाजी करून खाणार. पहिलं भरून घेतो. सगळे आमचे घरातली माणसं आहेत आणि आम्ही भाजीला गेलो होतो रान भाज्या आणायला. तर एवढ्या भेटल्यात भाज्या. हे बघा, आईकडे पण आहे बघा, किती भाजी आहे बघा. एवढ्या सगळ्या साऱ्या भाज्या भेटल्या आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असेच तुम्हाला आता कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहेत आणि त्याचा आनंद घेता येणार आहे.